गायब कशा झाल्या? माहित नाही. आपल्या गुहेतून अचानक असं गायब होण्याचा एकच अर्थ आहे, काय? या स्थानावर असलेली आपली पकड सैल होत झाली. सैल? अशी कशी सैल होतीये? ही वास्तू आपली कधीच नव्हती. म्हणजे या वास्तूमध्ये असं काहीतरी दडलंय जे आपल्यालाही माहिती नाहीये. शोध, त्या दोघींना शोध. ही सामान्य जादू नाही, काहीतरी रहस्य आहे, रहस्य. शोध. मी आता त्या दोघींना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. शांत बसणार नाही. मॅडम, आम्ही इंटरव्ह्यूसाठी रेडी आहोत. ओके. तर मग मंजिरी मॅडम कधी येतील? येतच असेल ती. ओके. अनुया, आपल्याकडे काय पिक्चर शूटिंग आहे? नाही काका, हे आयकॉन इंडिया मॅगझिन कडून आलेत इंटरव्ह्यू घ्यायला. ओ, अरे वा. काय करतेस? अहो जरा नीट करतेय. हो, पेपर मध्ये फोटो छान यायला पाहिजे ना, म्हणून. आत्या, हे न्यूजपेपर मध्ये फोटो नाही येणार आहे, मॅगझिन मध्ये इंटरव्ह्यू छापणार आहे ते. आणि ऍक्च्युली आईचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेत ते. बहिणीचा? हो. चला. अगं बघून तर जाऊया ना. ए थांब, कुठे चाललीयस? आपणही असणार आहोत या इंटरव्ह्यू मध्ये. अगं पण इंटरव्ह्यू वहिनीचा आहे ना मग? हो, ते आपल्यालाही काही प्रश्न विचारणार आहेत. हो ना सर? अहो हो, कसं आहे, इंटरव्ह्यू मध्ये सगळेच असणार आहेत आणि संपूर्ण कुटुंबाशिवाय इंटरव्ह्यू अपूर्णच राहणार ना. हा, बरोबर आहे. नाही, मी ती फाईल तुम्हाला मेल केली होती. एकदा चेक करा तुम्ही. हा बा, अथर्व आलाच. ठीक आहे, मी तुम्हाला कॉल बॅक करतो. थांबा सर, करतो. तुम्ही कोण आणि काय चाललंय? आयकॉन इंडिया मॅगझिन कडून आलेत आईचा इंटरव्ह्यू घ्यायला. मला कोणी काही सांगितलं का नाही? सांगायला वेळच नाही मिळाला मला. आईला फोन आला होता यांचा. दरवर्षी बाबांचा इंटरव्ह्यू घेतात, यावर्षी बाबा नाही आहेत आपल्यात, म्हणून आईचा इंटरव्ह्यू घेणार आहे. आय एम सॉरी तुम्ही इथपर्यंत आलात. तुमचा खूप वेळ वाया गेला असेल, पण हा इंटरव्ह्यू होऊ शकत नाही. आई अवेलेबल नाही. आय एम सॉरी. डोंट बी सॉरी सर, आपण इंटरव्ह्यू नंतर करूयात. ओके. सर, मी काय म्हणते, मला फक्त तुम्ही आई आई आली. आई ये ना. बरं झालं तू आलीस. चल ये. चला आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करू शकतो. आई आली आहे. आत्या, काका, चला. आई ये, बस. तिथे बस. वेदाचे बाबा,
या. मला ऑफिसची कामं आहेत. हो. अथर्व सर, कसं आहे, पूर्ण फॅमिलीचा इंटरव्ह्यू आहे, तर तुम्ही पण बसलात तर बरं होईल. प्लीज सर. मीरा, मी इथून जाते. त्या बकरीत काय काय लिहिलंय हे बघायला हवं. मंजिरी इथे आहे म्हटल्यावर हीच संधी आहे. पण ऐक, तू अथर्वनकडे जरा लक्ष दे. ते अस्वस्थ वाटतायत.